नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. इथे आपण बघणार आहोत 5 इंच बाही लांबी असलेली पेपर कटिंग, 32 इंच छातीच्या मापाची बाही कटिंग. 5 इंचाची बाही बघा आपली बाही उंची, त्यासाठी आपण 8 इंच बाही घडी घेणार आहोत. 2.25 इंच आपण कॅफाईट घेणार आहोत आणि 1.25 इंच आपण बंद बाजूने मार्किंग करून घेणार आहोत. तर बघा ही मापे आता आपण याच्यावरती टाकून घेऊ. तर सर्वात आधी आपल्याला टाकायची आहे बाही घडी. तर बघा इथं बरोबर 8 इंचाची मी ही पेपर कटिंग घेतलेली आहे. बंद बाजू मी माझ्या साईडला केलेली आहे, ओपन बाजू समोरच्या साईडला ठेवलेली आहे. या साईडला आपला दंड राहणार आहे आणि आता आपण उंचीचं मार्किंग करून घेऊ. तर बघा उंचीचं मार्किंग आपल्याला 6 इंचावरती करायचं आहे, कारण आपली बाही उंची जी आहे ती 5 इंचाची आहे. तर बघा मी तुम्हाला पूर्ण प्रत्येक मापाची इथं 5 इंचाची बाही तयार करून दाखवणार आहे. आता बाही उंची आपण 6 इंचावरती टाकून घेतली, बाही घडी आपण 8 इंचावरती टाकून घेतली. त्याच्यानंतर ओपन साईडने बघा आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंचाचं टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने त्याच्यानंतर इथं बंद बाजूने आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने कॅफाईट आपण किती सांगितली तुम्हाला मी चार्ट मध्ये, तर 2.25 इंचाची कॅफाईट आपल्याला घ्यायची आहे. तर इथं आपण मार्किंग करून घेऊ. या पद्धतीने 2.25 इंचावरती आपल्याला कॅफाईट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघा, ही तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. इथं आता आपलं तिरकं मार्किंग करून झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा या तिरका मार्किंगचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. इथून वर या मध्यापासून वर आपल्याला 1/2 इंच एवढं घ्यायचं आहे. आता हे 1/2 इंच वर घेतलेलं आहे, तिथं काय करायचंय, सरळ टेपने आपल्याला या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला द्यायचा आहे बाहीचा गोल आकार. या पद्धतीने त्याच्यानंतर बघा या साईडनी आपल्याला मार्किंग करायचं आहे 1 इंचावरती. इथून असा टेपने आपल्याला मध्य काढून घ्यायचा इथं. त्याच्यानंतर याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा बघा, आणि सेम तीच प्रोसेस बघा. इथं 3 रेषा एवढं मार्किंग करायचं, इथं 2 रेषा एवढं मार्किंग करायचं आणि इथं 1 रेष एवढं मार्किंग करायचं. आणि हे मार्किंग फक्त आपल्याला असे जोडून घ्यायचे बघा. इथून हे बघा या पद्धतीने, अशा पद्धतीने इथे बाहीचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. या साईडने थोडस तिरकं घ्यायचं आहे बघा, 3 रेषा किंवा 1/2 इंच किंवा 1/2 इंच एवढं तिरकं घ्यायचं आहे. आता आपण इथं दंडघेर टाकून घेऊ. तर बघा दंडघेर इथे मी 32 इंचासाठी टाकत आहे. 5 इंच तुम्ही 5.25 तुमचा जेवढा काही असेल तेवढा तुम्ही इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर ह्या लाईन ज्या आहेत त्या अशा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. इथे झाली आपली 32 इंच छातीच्या मापाची बाही कटिंग. आता ही कट करून घेऊ आपण. या पद्धतीने बघा फ्रेंच कौन असताना सुद्धा नवीन शिकणारे अशा पद्धतीने मार्किंग करून बाहीला आकार द्यायला शिकू शकता. बघा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं बाहीचा आकार तयार करून दाखवला आहे. या पद्धतीने आपली 32 इंच छातीच्या मापाची 5 इंच उंचीची बाही
परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. इथं सेंटरला नॉच देऊन घ्यायची आहे. तर हे आता आपण साईडला ठेवून देऊ. आता आपण बघणार आहोत 34 इंच छातीच्या मापाची बाहीची कटिंग. बघा, 34 इंचाचा चौथा भाग करायचा आहे. तो येतो 8.5 इंच आणि तेवढी आपली बाही घडी राहणार आहे. तर 8.5 इंच ही मी बाही घडी घेतलेली आहे. तर इथं सुद्धा तुम्ही बघू शकता या चार्ट वरती 34 इंच छातीच्या मापासाठी आपल्याला 8.5 इंच बाही घडी टाकायची आहे. कॅफाईट घ्यायची आहे 3.25 इंच आणि बंद बाजूने मार्किंग करायचं आहे 1.25 इंचावरती. तर या मापानुसार आता आपण कटिंग करून घेऊ. तर बघा, बाही घडी आपण घेतलेली आहे 8.5 इंच आणि बाही उंची घेणार आहे आपण 6 इंचावरती. दोन्ही साईडने 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घेतलं. 5 इंचाची ही बाही तयार होणार आहे. बघा, आता ही लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता बाही उंची आपली टाकून झाली. आता ओपन बाजूने आपल्याला शिलाई मार्जिन टाकायची आहे. 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहणार आहे. तुम्ही जर ब्लाउजला 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर इथं 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता बंद बाजूने आपल्याला मार्किंग करायचं आहे. बघा, इथं 1.25 इंचावरतीच करतो आपण बंद बाजूने मार्किंग. कॅफाईट टाकायची. आता कॅफाईट 2.25 इंचावरती आपण टाकणार आहोत या पद्धतीने. त्याच्यानंतर ही लाईन तिरकी जॉईन करून घ्यायची. आणि टेपने याचा मध्ये काढून घ्यायचा. बघा, ह्या तिरक्या लाईनचा. इथून घ्यायचं बघा, तिरकं सरळ जॉईन करून या पद्धतीने आणि इथून द्यायचं आहे आपल्याला बाहीचा बाहेरील गोलाकार. या पद्धतीने हा झाला बाहेरील गोलाकार. आता आतील आकार देऊन घेऊ. हे बघा, इथून घ्यायचं आहे आपल्याला सरळ 1 इंचावरती. त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला या पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि मध्ये काढून घ्यायचा. इथून आपल्याला 3 रेषा एवढं मार्किंग करायचं आहे. बघा, इथं आलं. इथून आपल्याला 2 रेषा एवढं मार्किंग करायचं आहे आणि इथून याचा परत आपल्याला हे बघा या पद्धतीने मध्ये काढायचं आहे आणि इथून 1 रेष एवढं खाली घ्यायचं आहे. आणि आता इथून आपण बाहीचा आतील आकार तयार करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने हा जरा बाहीचा आपला आकार तयार करून इथून आपल्याला थोडस तिरकं घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आता इथून टाकायचं आहे आपल्याला दंडगीर. तुमचा जो काही दंडगीर असेल तो इथं टाकायचा आहे. मी 5.25 इंचावरती टाकून घेतला. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आता हे दोन्ही लाईन आपल्याला तिरक्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. बघा, या पद्धतीने ही झाली आता आपली 34 इंच छातीच्या मापाची बाही कटिंग. आता ही आपण कट करून घेऊ. इथे मी तुम्हाला 32 इंच आणि 34 इंच छातीच्या मापानुसार 5 इंच बाही लांबी असलेली बाही कटिंग करून दाखवलेली आहे आणि या बाहीसाठी कॅफाईट किती घ्यायची हे सांगितलेलं आहे. तर ही बाही तुमची ब्लाउजला परफेक्ट अशी बसणार आहे. यामध्ये तुम्ही काहीही चेंजेस करायचे नाहीत. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे
आणि तुम्हाला यामध्ये जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारायचं आहे. इथे आपली ही सुद्धा बाही व्यवस्थित कट करून झालेली आहे. सेंटरला नॉच देऊन घ्यायचा आहे आणि परफेक्ट अशा दोन्ही स्लीव्ज इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेल्या आहेत.